नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा एकच प्रश्न असेल, तो म्हणजे सर एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? तर वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून 20 तारखेच्या नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील असं सांगण्यात येत आहेत. आपण सुद्धा त्याविषयी माहिती घेतला असता 100% खात्रीशीर माहिती समोर येत नसल्याने आपण सुद्धा ती तारीख स्पष्टपणे सांगत नाही. परंतु मित्रांनो, नेक्स्ट म्हणजे या पुढच्या म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. परंतु उद्या परवा आपण याविषयी खात्रीशीर माहिती घेऊन तुम्हाला त्याविषयी व्हिडिओ देणार. परंतु काळजी करू नका, माझा पूर्णपणे पाठपुरावा या तारखेसंदर्भात आहे. काळजी करू नका, जी काही तारीख समोर येईल उद्या परवा समजेल आपल्याला, काय काळजी करू नका. जी तारीख येईल ती तुमच्या समोर ठेवली जाणार. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची बाब सांगायची आहे. राज्य सरकार प्रशासनाने शासन निर्णय जाहीर केलाय आणि त्या शासन निर्णयामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2 कागदपत्र महत्त्वाचे केले आहेत. लक्षात ठेवा, एक म्हणजे जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडण्याचा दाखला. लक्षात ठेवा, आता जे काही दिव्यांग बांधव असतील किंवा इतर निराधार बांधव असतील, ते शाळेतच जर गेले नसतील तर त्यांच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला नसणार आहे. बरोबर आहे. आता शाळा सोडण्याचा दाखला बनवता येतो का? तर नाही. जर तुम्ही शाळेतच गेले नसाल तर तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला बनवता येत नाही. तो विषय बाजूला ठेवा. सामाजिक न्याय विशेष विभाग असेल किंवा दिव्यांग कल्याण विभाग असेल, यांच्या माध्यमातून ज्या काही योजना चालवल्या जातात त्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला हा कंपल्सरी केलाय. त्या संदर्भात शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तो शासन निर्णय मी ग्रुपवरती सेंड करतो, तुम्ही तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला हे 2 कागदपत्र आता गोळा करायचे आहेत. शाळा सोडण्याचा दाखला बाजूला ठेवा, राहिला तो म्हणजे जन्म प्रमाणपत्र. आता जन्म प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल त्यांना काहीच अडचण नाहीये. परंतु ज्यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने जन्म दाखला असेल, म्हणजे हाताखाली लिहिलेला, तिथे शिक्का मारलेला वगैरे, तर तो तुम्हाला त्या तुमच्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ते नगर ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो ऑनलाईन पद्धतीचा डिजिटल स्वरूपाचा जन्म दाखला तुमच्याकडे ठेवायचा आहे. पण ज्यांच्याकडे जन्म दाखलाच नाहीये त्यांनी मात्र जन्म दाखला बनवणं गरजेचं आहे. कारण आता जे काही नवीन लोक फॉर्म भरतायत संजय गांधी निराधार किंवा दिव्यांग पेन्शन योजनेसाठी, तर त्यांना जन्म दाखला किंवा शाळा सोडून दाखला कंपल्सरी केलाय. मग जन्म दाखला जर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, लक्षात ठेवा काय मी म्हणतोय, लाभच मिळणार, तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही. मग पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा जन्म दाखला काढावा लागेल. लक्षात ठेवा. मग जन्म दाखला काढण्यासाठी नेमक्या स्टेप कोणत्या आहेत या सुद्धा तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा इतर जे दिव्यांग बांधव असतील किंवा निराधार बांधव असतील त्यांना सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. कारण तुम्हाला तुमच्याकडे चौकशी करतील का आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा, आम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्हाला ती माहिती असणं खूप गरजेचं आहे. कदाचित एक लक्षात ठेवा, आता सध्या स्थितीला नवीन जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा नियम चालू केलेला आहे. कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला जर लागू केला मग काय करणार? म्हणून शक्य असेल तर तुम्ही तो दाखला काढून घ्यायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्याकडे जन्म दाखला जर नसेलच मग काय करायचं? तुमची जी ग्रामपंचायत असेल किंवा तुम्ही शहरामध्ये बघत राहत असाल तर नगरपंचायत, महानगरपालिका असेल तर ते महानगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक रीतसर अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा? एक साधा सिंपल अर्ज करायचा की बाबा माझा जन्म या गावात झालाय, माझी जन्मतारीख अशी आहे, तर मला जन्म दाखला मिळावा, अशी करायची. लक्षात ठेवा. मग ते त्यांच्या दप्तरामध्ये शोधतात. शोधल्यानंतर जर असेल तर तुम्हाला मिळणार, नसेल तर ते त्यांच्या लेटर हेडवरती लिहून देतील काय, बाबा तुमची नोंद आम्ही आमच्या दप्तरामध्ये शोधली असता त्या ठिकाणी तुमची नोंद मिळत नाहीत वगैरे असं लिहून देतील. मग ठीक आहे, मग तो कागद घ्यायचा आणि तो कागद घेतल्यानंतर एक तुम्हाला सत्य प्रतिज्ञापत्र 100च्या स्टॅम्प पेपरवर करावा लागतो. 100च्या स्टॅम्प पेपरवर करा किंवा साध्या कागदावर करा, तर तिकीट लावा तरीही चालतो, काही अडचण नाहीये. 500चा वगैरे काही गरज नसते. मग तो स्टॅम्प पेपर किंवा जो काय प्रतिज्ञापत्र आहे, ॲफिडेव्हिट आहे, हा बनवायचा आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय मेन्शन करायचं, माझा जन्म या गावात झालेला आहे, माझी जन्मतारीख अशी अशी आहे, तर मला जन्म दाखला मिळावा, असा प्रतिज्ञापत्र तयार करायचा. आणि एक फॉर्म असतो, लक्षात ठेवा. तो फॉर्म सुद्धा मी व्हॉट्सअप ग्रुपवरती आपलं टाकतो, PDF स्वरूपामध्ये तो टाकतो, थोड्या वेळानंतर टाकतो. तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला टाकलंच पाहिजे. तर ते जे काही फॉर्म आहे तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुमचे जे स्थानिक प्रतिनिधी असतात, कोण, उपसरपंच, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, हे जे काही लोक असतात त्यांचा त्याच्यावर त्या फॉर्मवरती सही शिक्का घ्यायचा आहे. आणि फॉर्मवरती सही शिक्का घेतल्यानंतर त्याच्यावरती तलाठी जे तुमच्या कार्यालयामध्ये तर तलाठ्यांच्यावर त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा आहे. म्हणजे प्रतिज्ञापत्र, तो फॉर्म, त्या फॉर्मवरती कळलं काय काय तुमचं नाव वगैरे सगळी माहिती भरून घ्यायची, त्या संबंधित प्रतिनिधींची सही घ्यायची आणि तलाठ्याची सही घ्यायची. आणि मग हे काय करायचं, हे सर्व प्रकरण तुम्हाला कुठे टाकायचं आहे, तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये टाकायचं आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये टाकल्यानंतर त्याची OC घ्यायची. OC घेतल्यानंतर एक 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या नावाचं पत्र जाहीर केलं जातं आणि त्याची प्रत तुमच्या घरी एक येते
आणि संबंधित तुम्ही जे कार्यालय निवडलं असेल, नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तर त्या ठिकाणी ती पोच जाते. जर नाही जर तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं तर तुम्ही स्वतः जाऊन ती घ्यायची आहे. आणि ती घेतल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यामध्ये किंवा तुमचा अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे, तर तुम्ही सुनावणीसाठी यायचं आहे. मग सुनावणीसाठी म्हणजे काय, तर तुम्हाला एक दिवस त्या कार्यालयामध्ये जायचं आहे. लक्षात ठेवा, त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहून तुमची सगळी माहिती खरी सांगायची. त्यांना सांगितल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एक पत्र काढलं जातं, ते म्हणजे पेपर नोटीस. पेपर नोटीस म्हणजे काय, तर तुमचं जे काही जन्मतारीख आहे, स्थळ आहे, या संदर्भात पेपरमध्ये बातमी द्यायची आहे, त्याला बोलतात पेपर नोटीस. ही पेपर नोटीस दिल्यानंतर त्याचं कात्रण असतं, ते कात्रण तुम्हाला पुन्हा तुमच्या त्या कार्यालयामध्ये जमा करायचे. जमा केल्यानंतर पुन्हा 4-5 दिवसामध्ये तुमची एक सुनावणी होते आणि त्या सुनावणीमध्ये पुन्हा तुम्हाला एकदा जावं लागतं. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हरकत नाही असं त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि सिद्ध झाल्यानंतर तेथील जे तहसीलदार असतात, ते तहसीलदार काय करतात, तुमच्या नावाने एक पत्र तयार करतात, त्याला बोलतात तहसीलदारांचा आदेश, जन्म नोंदीचा आदेश. तो जन्म नोंदीचा आदेश काय करायचा, घ्यायचा आणि संबंधित तुमच्या जे काही ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जमा करायचं आहे. मग जमा केल्यानंतर त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये तुम्हाला संबंधित जे काही अधिकारी असतात ते तुम्हाला जन्मदाखला देतात. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. लक्षात ठेवा, प्रोसेस मला सांगणं खूप इझिली वाटलं, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी करताना नक्कीच तुम्हाला त्रास होणार आहे. परंतु मित्रांनो, नवीन लाभार्थ्यांसाठी ही सक्ती केलेली आहे, पण कदाचित तुम्हाला ही जर लागू केलं तर तुमच्याकडे पाहिजे, किंवा कदाचित एखादी योजना येईल आणि त्या योजनेमध्ये जर त्यांना ह्या दाखला कंपल्सरी मागितला, मग मात्र आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. म्हणून शक्य जर असेल तर तुम्ही स्वतःचा जन्म दाखला काढून घ्या. आणि जर समजा तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला जर असेल तर जन्मदाखला काढण्याची गरज नाही आहे. लक्षात ठेवा, दोघांपैकी एक तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे 2 कागदपत्र आता महत्त्वाचे आहेत. ते दोन्ही कागदपत्र तुम्हाला काढून ठेवणं गरजेचं आहे. जर काढले नाही तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, कदाचित वेगवेगळ्या योजनांचा लाभ सुद्धा मिळणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो किंवा आपलं नुकसान होईल असं मला वाटतं, म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.